करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे महान भूषण वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल। कीर्तनाच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की समय से पहले और तकदीर से ज्यादा, समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता। मतलब टाइम एंड टाइम वेट फॉर नॉन, वेळ आणि संधी ही कोणासाठी थांबू शकत नाही। म्हणून आजची ही मला मिळालेली महद भाग्याची वेळ, ही वेळ ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली असे असणारे आदरणीय आमचे इंगळे सर असतील यांच्यामुळे मला आजच्या कीर्तनाची वेळ या ठिकाणी प्राप्त झाली। सर मला शाळेमध्ये खरं तर शिकवतात, ते माझे गुरुवरी आहेत। तसंच शिकवता शिकवता विषय निघाला की मी कीर्तन करते, मग सर म्हटले आपल्या विद्यार्थ्याचंच कीर्तन ठेवायचं। विठ्ठल आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, बरोबर। आज हा कार्यक्रम वर्ष श्राद्धानिमित्त आहे। कशा निमित्त आहे? वर्ष श्राद्धानिमित्त कार्यक्रम आहे। आमच्या कैलासवासी मधुमती ताई यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे। या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन आहे। बघा मी तुम्हाला सांगेन की वर्ष श्राद्ध का साजरी करावं, का करतात वर्ष श्राद्ध ऐका। आपल्याकडे माणूस मेल्याच्या नंतर 3 प्रकारच्या विधी करतात। किती 3 प्रकारच्या विधी करतात बघा। सगळ्यात पहिलं म्हणजे 10व, दुसरं म्हणजे 13व आणि तिसरं म्हणजे वर्ष श्राद्ध। ह्या 3 विधी आपल्याकडे माणूस मेल्याच्या नंतर करतात। पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की का करावं लागतं वर्ष श्राद्ध, का करावं लागतं 10व, का करावं लागतं 13व, बरोबर ना? तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल। पण मी तुम्हाला सांगेन आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितले हो? किती संस्कार सांगितले? 16 संस्कार सांगितले। पण मला सांगा हे 16च्या 16 संस्कार आपल्या जीवावर होतात असं आहे का? आहे का? अजिबात नाही महाराज। पण ह्या 16 पैकी 3 संस्कार मात्र आपल्या जीवावर हमखास होतात। किती? 3 संस्कार। सगळ्यात पहिला म्हणजे हा जीव जन्माला आल्यानंतर ह्या जीवावर सर्वात प्रथम होणारा संस्कार तो म्हणजे नामकरण संस्कार। बघा आता इथे बसलेले मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, आमच्या महिला मंडळ आहे, टाळकरी मंडळ आहे, विनेकरी बाबा आहेत, तसेच गायक मंडळी आहेत, मृदुंगाचार्य आहेत, पेटी वादक आहेत। तुम्हा सर्वांना काही ना काही नाव आहे ना। म्हणजे या जीवावर सर्वात प्रथम होणारा संस्कार तो म्हणजे नामकरण संस्कार। विठ्ठल आता या जीवावर दुसरा होणारा संस्कार तो म्हणजे अग्नीच्या साक्षीने होतो। कशाच्या? अग्नीच्या साक्षीने होतो, तो म्हणजे विवाह संस्कार। आणि या जीवावर तिसरा होणारा संस्कार तो म्हणजे अंतिम संस्कार। आता मला सांगा ह्या 16 मधून हे 3 गेले, किती उरले? 13 उरले। म्हणून या जीवाचा करावा लागतो 13वा। विठ्ठल बघा तुम्हाला हे जरी कळत नसेल तुम्हाला सोपं करून सांगते। तुम्हाला जीवखडा माहित आहे का? जीवखडा बघा आपण माणूस मेल्याच्या नंतर जे त्याच्या प्रेताजवळ जे मडकं नेतो ते मडकं फोडण्यासाठी जो दगड वापरतो त्याला जीवखडा म्हणतात। तो दगड काय करायचा असतो? एका कपड्यामध्ये बांधायचा असतो आणि आपल्या घरामध्ये ठेवायचा असतो। आणि माणूस मेल्याच्या नंतर आपल्याकडे 13 दिवस घरामध्ये दिवा चालू ठेवतात बघा। ठेवतात की नाही? ठेवतात ना? बघा का बरे ठेवतात बरं ते
13वाच दिवा चालू, कारण ह्या 13 दिवसामध्ये या जीवावर एकूण 13 संस्कार होतात, म्हणून या जीवाचा करावा लागतो 13वा विठ्ठल. आणि या जीवाचा एकदा का 13वा झाला की हा जीव धन दौलत बायका पोरं पैसा अडका या सर्वांच्या बंधनामधून हा जीव काय होतो, मुक्त होतो आणि यम दरबाराकडे जायला निघतो. आता यम दरबाराकडे जातो, पण आता इथून अर्धा तास 1 तास एवढा वेळ लागतो का त्याला? नाही महाराज, एवढा वेळ लागत नाही. यम दरबाराकडे जायला या जीवाला एकूण 28 दिवस लागतात. किती? 28 दिवस लागतात. आता मला सांगा, हे 28 आणि हे आधीचे 13 एकूण किती झाले? बोला चला. किती झाले? 41 झाले. मग आता या 41व्या दिवशी हा जीव यम दरबाराकडे जाताना एक वैतरणी नावाची नदी आहे. काय? वैतरणी नावाची नदी आहे. त्या नदीच्या काठाला जाऊन हा जीव पोहोचतो. पण ती नदी काय आपल्या पाण्यासारखी नाही बरं का. त्या नदीचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये सुद्धा केलेलं आहे की जिच्यामध्ये 28 प्रकारच्या नरकांची घाण वाहते तिला वैतरणी नदी म्हणतात. काय? 28 प्रकारच्या नरकांची घाण जिच्यामध्ये वाहते तिला वैतरणी नदी म्हणतात. आता मला सांगा, ही नदी आपल्याला पार करायची. मग आता पार कशी करणार? तर या नदीच्या काठावर एक कामधेनू नावाची गाय आहे. काय? कामधेनू नावाची गाय आहे. ती गाय काय करते? जनजीवनामध्ये येऊन एकदा तरी गोदान केलेलं आहे. काय? गोदान जन केलेलं आहे त्याला आपल्या पाठीवर बसवते आणि पैलतिरी जाण्यास मदत करते. आता पण कधी बसवते? गोदान केल्याच्या नंतर बसवते. पण मला सांगा, ती काय लगेच बसवते लगेच नेते का? नाही महाराज. ही नदी पार करायला या जीवाला एकूण 60 दिवस लागतात. किती? 59 दिवस लागतात. आता मला सांगा, हे 59 आणि हे 41 किती झाले? 100 झाले. मग आता ह्या 100व्या दिवशी हा जीव काय होतो? यम दरबारामध्ये जाऊन पोहोचतो. आता यम दरबारामध्ये हा जीव जाऊन पोहोचल्यानंतर ह्याच्या कर्माचं काहीतरी करावं लागतं. मग आता त्या ठिकाणी एक वकील लावला जातो. काय? वकील लावला जातो. बघा, त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. काय नाव आहे? चित्रगुप्त. तो वकील त्या ठिकाणी लावला जातो. आपल्या काळ्या पांढऱ्या कोटातला वकील नाही बरं का, आणि टेबला खालून घेणारा तो मुळीच नाही. एकदम ओरिजिनल वकील, सरकारी वकील त्या ठिकाणी लावला जातो. मग आता तो वकील काय करतो? तिथे गेल्याच्या नंतर आपली फाईल तपासतो. यानं काय काय कुटानं केले, याने कोणाकोणाचे बांध खोलले, याने कोणाकोणाचे लगीन मोडले, हे सगळं त्या ठिकाणी तो वकील तपासतो. मग आता आपल्याला तर केस ही लढवायची, बरोबर ना? आपल्याला तर केस ही आता लढवायची. मग लढवायची कशी? आता लगेच लढवली जाते का? हो नाही. या जीवाला ही केस लढवायला एकूण 265 दिवस लागतात. किती? 265 दिवस लागतात. आता मला सांगा, हे 265 आणि आधीचे 100 एकूण किती झाले? 365. आता एका वर्षामध्ये दिवस किती असतात हो? म्हणून करावा लागतो वर्ष श्राद्ध. विठ्ठल